राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळ विरोधी धडक कारवाईमुळे दूध संकलनात सुमारे 15% घट झाल्याचं समोर आलंय। अनेक जिल्ह्यांमध्ये दूध संकलन कमी झाले असले तरी सांगली जिल्ह्यात मात्र जून महिन्यात दूध संकलनात किरकोळ वाढ झाली आहे। माहितीनुसार सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे 15,34,000 लिटर दूध संकलित होते। जून महिन्यात यामध्ये दररोज जवळपास 12,000 लिटरची वाढ नोंदवण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यात एफडीएनं राज्यभर भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात छापे टाकून कारवाई केली। कृत्रिम दूध तयार करण्यासाठी युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि इतर रसायनांचा वापर होत असल्याचंही तपासात उघड झालंय। या कारवाईमुळे अनेक भेसळखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान राज्यात दूध संकलन अचानक घटल्यानं यापूर्वी ग्राहकांच्या पोटात गेलेले दूध कितपत सुरक्षित होते असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच बातम्यांसाठी सांगली टाइम्स न्यूजला सबस्क्राइब करा।